ऐका सगळेजण, आज आपण गावामध्ये दारूबंदीच्या हक्कात मतदान घेतलं होतं. मला सांगायला खूप आनंद होतोय की राधिका ताईंच्या प्रयत्नांनी आज उभ्या बाटलीचा 40 मतांनी पराभव झालेला आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गरज होती? हा, काय गरज होती? अरे तरी तुम्हाला मी सांगत होतो या असल्या भानगडीत पडू नका. पण आम्ही काही चुकीचं केलेलंच नाही. हो मॅडम, कधी चुकतात का? हा, तुम्ही कसं चुकणार? अहो पण तुमच्या अशा वागण्याने इथली सिस्टीम बिघडली ना. त्याचं काय? सिस्टीम रिअली? साहेब तुमच्याकडे खरंच सिस्टीम आहे का? हे बघा, इथली सिस्टीम तुम्हाला मान्य नसली ना तरी इथे एक अघोषित सिस्टीम आहे आणि आम्हाला सिस्टीम नुसारच चालावं लागतं. वा, तरी तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की गोट्या शेठशी पंगा नका घेऊ, पण तुम्ही ऐकाल तर शपथ ना. एक मिनिट सर, आम्ही कोणाशी पंगा घ्यायचा कोणाशी नाही हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरजच नाहीये. आणि प्लीज तुम्ही नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. तुम्ही त्रास करून घेऊ नका. किती छान नाही? हा, अहो पण तुम्ही हे असं वागताना तुम्हाला मी अडवलं नाही ना, ह्याचा त्रास होतोय मला आणि मला माहिती आहे त्याची शिक्षा मला मिळणार. पण तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की गोट्या शेठ आता स्वतः गावात येत आहेत. त्यामुळे आमचं सोडा हो, तुमचाही खेळ आता खलास मॅडम. कळलं का रे? दादा काय दहीहंडी का आज? नाही रे, एवढं दही घेतलंय ग? अरे नवीन कामाला सुरुवात करतोय ना आपण, दही साखर घेऊन जायला पाहिजे ना. तुझी पद्धत मी विसरलोच. मी पकडू का? नाही नको, मी पकडते. पकडतो, एवढं काहीच नाही. अरे आले आले, तुमच्यामुळे झालंय. काय आम्ही काय केलं? अरे तुमच्यामुळं माझ्या शेठनं माझी ही अवस्था केली. आता तुमच्यामुळे गावातल्या बायकांना रोजगार मिळणार नाहीच, पण तुम्ही पण त्यांना काम देऊ शकणार नाही. अहो ते बायकांचं वगैरे जाऊ द्या, त्यांच्या कामाचं तुम्ही नका टेन्शन घेऊ, ते आम्ही बघतो. पण मी तुमच्या एकही कानाखाली मारलेलं नाही. मग कानाला काय झालंय? अहो तुम्ही माझ्या समोर आमच्या शेठ बद्दल वाईट साईड बोलत होता. हा, ते मी समजा ऐकत होतो. हा, त्यामुळं शेठनं ही माझी अवस्था केली, माझा कान चावला. तुम्ही ऐकलं म्हणून शेठ चावला? काय बावळट आहे का तुमचा शेठ? बोला, त्या कानानं ऐकतोय मी. पण एक लक्षात ठेवा, आता तुमची काही खैर नाही. आमचा शेठ गावात आला ना की तुमची वाटच लावून जाणार. येतो मी. काय विचित्र माणूस आहे हा. नाही तर त्याचा चेहरा कसा आहे? जाऊ दे, त्याच्याकडे नको लक्ष देऊ. चल, आता आपल्यावरती चिडलाय. चिडू दे ना, आपल्याला काय नवीन आहे का? अशी अनेक माणसं बघितली आहेत आपण, पण कोणीतरी नडायला पाहिजे ना. आपण नडतो एवढंच. चल तुझं काय ते दही आहे ना, मग त्याच्या कानाला थोडं लावायला होतं. काय? पुस्तक द्या. माझ्याशी बोल. मला नाही बोलायचं तुमच्याशी, पुस्तक द्या. प्लीज काहीतरी बोलायचं तुझ्याशी. प्लीज प्लीज हे नंतर वाच. प्लीज 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 प्लीज. काय बोलायचंय? पटकन बोला, मला वाचायचंय. हो, ते मॅनर्स असतात ना. मॅनर्स? हो, ते प्लीज म्हणायचं होतं. नाही, एक्सक्यूज मी. पटकन पटकन बोला. हो नाही, ते आपलं हे उस्ताद जाकीर हुसेन. काय? नाही, ते दोन्ही हाताने आपण सॉरी म्हणायचं होतं तुला. कशाबद्दल? एक सेकंड. मी कॉल काय करताय? मी ते सिरप आणायला विसरलो, निंबू पाणी आला विसरलो, बऱ्याच गोष्टी विसरतो म्हणून तुला सॉरी सांगायचं होतं. असं नाही की आय डोंट केअर फॉर यू, पण मी ते मुद्दाम नाही करत. सगळं लिहून ठेवलंय. आता आठवलं? मी आठवलं काय लिहूनच ठेवलंय. हो, मी ते आठवून लिहिलं ते सगळं की मी काय विसरलो ज्याच्यामुळे तुला हर्ट झालं. सो आय एम सॉरी. नुसतं सॉरी बोलून काही होणार नाहीये. मला माहिती आहे. मी तू मला शिक्षा दे ना, मी शिक्षा भोगवायला तयार आहे. हे बघ, तू मला काय शिक्षा देशील? हे बघ, मी ना इथे असा उभा राहतो, हा, आणि मी माझ्या अंगठ्या बघ
मी माझे अंगठे पकवायला, मी माझे गुडघे पकडायला तयार आहे. हा, माझ्या पाठीवर तुला वाटेल ते ठेव आणि ते जर पडलं तर त्याच गोष्टीने मार मला. नाही राहू दे, नको हे असले काही खेळ खेळायला. यू नो की मी मारू वगैरे शकत नाही, माझ्याच्याने होत नाही. सोडून द्या, राहू दे. काय करताय? नाही, सो स्वीट मला सांगायचं आहे, मी मारत नाहीये तुला. प्लीज, खूप दिवस झाले असं, मला आवडतं हे. बोलू दे ना. एकदा करा पटकन. सो स्वीट. हा बस ठीक आहे. हसत बोल ना. सो स्वीट. हस ना. येस, ये मला तू हसताना खूप आवडतेस, तुला माहिती आहे का? ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलंय. इट्स ओके. तुला सांगू, आपण किती ऑपोजिट आहोत ऑब्व्हियसली, आणि तसं म्हणतात ना, ऑपोजिट अट्रॅक्ट्स. तसंच आहे. नाही, मी सगळंच विसरतो आणि तुला केवढं लक्षात राहतं. तुला माहिती आहे का, तुला माहित पण नसेल ऑब्व्हियसली, की ऑफिसमध्ये असताना आम्ही तुला खूप चिडवायचो. अरे काय टीव्ही जाते बघ. म्हणजे टीव्ही ॲज अन मेमरी वाईज सांगायचं, ही कम्प्लीट 10 टीव्ही आहे. सो बॅड असं म्हणायचं मला? हो, म्हणजे असं प्रेमाने. कमन, बिकॉज आय मीन टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. मला सांग, ऑब्व्हियसली मी विसरलोय असं. वेन वी स्टार्टेड डेटिंग आपल्याला माहित नव्हतं, पण वेन वी स्टार्टेड शेअरिंग द फिलिंग्स आणि आपण आफ्टर ऑफिस आवर्स बाहेर जायचो. वेन वॉज इट? काय वेळ होती, कधी झालं हे सगळं? ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात नसणार. सांग ना. इट वॉज मंथ ऑफ एप्रिल. सोमवार होता. 6:15 ॲट द सर्कल. काहीच लक्षात ठेवत नाही. आय लव्ह यू यार, तू किती कमाल आहेस. आय नो. पण याचा अर्थ मी तुम्हाला माफ केलंय असा होत नाही. मग दे ना शिक्षा मला, एक छान रोमॅन्टिक शिक्षा दे. रोमॅन्टिक? ऑब्व्हियसली. का? दे ना. अच्छा ठीक आहे. रोमॅन्टिक शिक्षा. एक सुचते. उठा. उठा ना, तिकडे जा. परत तिथे जा, तिथे उभे राहा. ॲज यू से. बोला. आता तुम्ही लावणी करून दाखवा. काय मी लावणी? तू काय? अरे लावणी तू बोललीस ना मला करायला, मग लावणी कमी मुजरा जास्त वाटतोय. सलाम कर. जाऊ दे, हे तुमच्याच्याने होणार नाही. सोडून द्या. इट्स ओके, तुमच्याच्याने होणार नाही. हे किती छान वाटलं. हे तू किती रोमॅन्टिकली बोललीस, तुला कळलं का? मला खूप आवडतं. इट्स ओके हे तुझं. जेनी, ही अशी चिडत जा माझ्यावर. तुम्ही ना खरं तर रोज काहीतरी विसरा, म्हणजे मी रोज तुम्हाला अशा शिक्षा देते. काय होतं जेनी, खरं सांगू, तू माझ्यावर चिडणार नाही आणि अशी रोमॅन्टिक शिक्षा दिलीस ना, मला खरंच मुद्दाम विसरायला आवडेल. मलाही आवडेल. माझं एंटरटेनमेंट होतंय. काय करत होता? किती छान दिसतेस तू. आता माहितीये का तुला? ते बाबू, कंट्रोल. तुझी आई असते, असू दे तिला मोकळेपणाने, तिला त्रास देऊ नकोस. चला, आज एक काम तर पार पडलं. आपल्या कामाला सुरुवात झाली. आता एकदा का फॅक्टरीचं काम मार्गी लागलं ना की झालं. सगळ्या परवानग्या वगैरे पण लवकर मिळायला पाहिजे. आणि सीमाताई, मला पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. मी इथे आल्यापासून तुमच्याकडे जरा संशयानेच बघत होतो. सॉरी. म्हणजे मला खात्री वाटत नव्हती की तुम्ही खरंच आम्हाला मदत करताय की तुमचा काही वेगळा हेतू आहे. पण आज माझी खात्री पडली की तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहात. सीमाताई, काय झालं? मी काही बोलत नाही आहात. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, आतापर्यंत जे घडत होतं ते सगळं चांगलंच घडत होतं. तुम्हाला फॅक्टरी उभी करायची होती, गावातल्या बायकांना रोजगार द्यायचा होता. पण ते करता करता तुम्ही गावातल्या दारूच्या गुत्त्यापर्यंत येऊन पोचलात आणि बायकांच्या रोजगाराबद्दल पण वाद उभा केलात. अहो, असं केल्याने
गावातल्या एका माणसाच्या अस्तित्वाला तुम्ही धक्का दिलात आणि आता तो माणूस काय करेल हे मी सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला नाही काही कळत आहे. गोट्या शेठ. तसं नाही, ते नाव विनोदीच आहे ना गोटे. एक मिनिट, म्हणजे तो ठेकेदारापासून सगळी माणसं आमचा शेठ खूप डेंजर आहे वगैरे असं म्हणतायत, तो हा गोट्या शेठ. म्हणजे अशा नावाच्या माणसाला घाबरतात या गावातली लोक. नाही, तुम्ही हसण्यावर येऊ नका. तो खरंच खूप डेंजर माणूस आहे आणि मला खरंच वाटलं होतं की निदान या वेळेला तरी तो लुडबुड करणार नाही, पण तसं नाहीये. कुठल्याही बाईने कर्तृत्व दाखवलं की ते त्याच्या डोळ्यात खुपतच. आणि राधिकाताई, या वेळेला नेमकं तुम्ही तेच केलंय. एवढाच प्रॉब्लेम आहे ना या गोट्या शेठचा. तुम्ही नका टेन्शन घेऊ, कारण राधाने अशा अनेक माणसांचे डोळे उघडलेत. या वेळेला पण उघडेल ती. तर मला सांगा, हा करतो काय गोट्या शेठ? गोट्यांची फॅक्टरी आहे त्याची. नाही, ती पण फक्त दाखवण्यासाठी. इतर जी काही कामं करतात ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत. आता मी तुम्हाला एवढंच सांगते. येते मी. सिरियसली गोट्या शेठ नाही म्हणा असेल डेंजर, कान चावलेला तरी. काय तू हे बघ सौमित्र, मी इतकंच शिकले की कोणतंच नाव आणि कोणतंच काम हे हलकं नसतं. मग पुढे काय झालं? अरे सगळेजण इकडे बसलायत, काय मीटिंग वगैरे चालू आहे का? काय विशेष? नाही, असं विशेष काय नाही, असं जरा गप्पा मारतो. अच्छा, हो, पण काहीतरी घडलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी विशेष घडेल. म्हणजे आपण इथे आल्यावर गावातल्या सगळ्या बायकांच्या आयुष्यात विशेष घडलंच की. अर्थातच आपल्या इथे येण्यामुळे त्या गावातल्या बायकांचं आयुष्यच बदलून जाणार आहे. हो, पण आपण इथे आल्यामुळे कोणीतरी दुखावलं सुद्धा जाणार आहे. कोण? सीमाताई? नाही, सीमाताई नाही. हा कोणतरी गोट्या शेठ नावाचा माणूस. अरे अरे देवा, आज सकाळीच त्या माणसाबद्दल आम्हालाही कळलं. म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणजे काय, मी आणि माया ते दारूचा गुत्ता बंद करण्यासाठी पोलीस कंप्लेंट करायला गेलो होतो, तर तिथे त्या इन्स्पेक्टर कडनं आम्हाला त्या माणसाबद्दल कळलं. अरे काय झालं, आमची कंप्लेंट लिहून घ्यायला तयारच नव्हता तो इन्स्पेक्टर. बरं, आम्ही जे बोलतोय ते ऐकायच्या ऐवजी त्यानेच 4 शब्द आम्हाला ऐकवले. हो, आणि म्हटलं की का कंप्लेंट लिहून का नाही घेतात. मला आणि मायाला काही कळेच ना असं काय चाललंय. मग त्याच्या बोलण्यातनं लक्षात आलं की तो दारूचा गुत्ता कोणीतरी गोट्या शेठ म्हणून आहे त्याचा आहे. तरी तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की गोट्या शेठशी पंगा नका घेऊ, पण तुम्ही ऐकाल तर शपथ ना. आम्ही कोणाशी पंगा घ्यायचा कोणाशी नाही हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरजच नाहीये. पण तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की गोट्या शेठ आता स्वतः गावात येत आहेत. आणि तसंच तो इन्स्पेक्टर सुद्धा त्याच्यासाठीच काम करतो असं. बापरे, एवढा पोचलेला माणूस आहे तो. नाही हो सर, याची माणसं काही पोचलेली वगैरे नसतात. मुळात सगळे पोलीस काय असे नसतात. 99% पोलीस हे प्रामाणिकच असतात, पण एखादा कोणीतरी भेटतोच अशा माणसांना, आणि ही अशी माणसं बरोबर हेरतात त्याला. कारण असले धंदे करायचे असतात ना, मग असं पैशाने बांधून ठेवायचं. अरे नाही बाबा, तो इन्स्पेक्टर पाटील नुसतं गोट्या शेटने बांधून ठेवलेला नाहीये त्याला, तर त्याचा स्वतःचा भक्त पण बनवलाय. तुझ्यावर कधी चुकून वेळ आली ना इथे पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची, तर तुझ्याही लक्षात येईल. त्यात माया होती माझ्या बरोबर. तिची बिचारीची चिडचिड व्हायला लागली. म्हटलं माया थांब जरा, मी त्यांच्यासमोर चिडचिड करून काही उपयोग नाही ना. मग पटलं तिला, पटलं. मग तिकडनं आम्ही निघालो आणि थेट सीमाताईंकडे गेलो. आणि तिथे मग काय घडलं ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. म्हणूनच राधाची काळजी वाटते, कारण आपण सगळे ज्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो तसं राधा नाही ना बघू शकत. या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेते ती. बरं, आता कुठे ती? त्या आतमध्ये रूम मध्ये असतील. एकटी बसली असणार, आणि एकटी बसली म्हणजे नक्की हाच विचार करत बसली असणार आणि टेन्शन घेणार. जाऊ दे, चला, जे घडले ते घडून गेलंय. आपण नको टेन्शन घेऊया आता या सगळ्याचं. शेवटी राधा म्हणते तेच बरोबर आहे. शेवटी ध्येयाचाच विचार करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. हो, आणि उद्याचा दिवस तर स्पेशली खूप जास्त महत्वाचा.
हो. भूमिपूजन व्यवस्थित झालं ना आणि काही अडचण नाही आली, वा उत्तम. मी अडचण येणारच नाही. उद्याच्या सगळ्या कामांचं माझं प्लॅनिंग झालेलं आहे. कुणी काय काम करायचंय हे मी सगळ्यांना मेल करून ठेवणार आहे, पण तुम्ही प्लीज फॉलो करा. ऑब्व्हियसली. हो हो जेनी पण तू प्रेग्नंट आहेस हे जरा लक्षात ठेवा. तू इतकं काम करतेस ना, ते उद्या भूमिपूजन आहे म्हणून खूप धावपळ करशील आणि तुझ्यासाठी मग आम्हाला धावपळ करायला लागेल. अरे नाही, मी फक्त सीमा तेना त्यांच्या घरून घेऊन येणार आहे आणि दिवसभर त्यांच्या बरोबरच राहणार आहे. एवढंच काम आहे माझं. तेवढीच मलाही VIP ट्रीटमेंट मिळेल ना. ठीक आहे, एकदा ते उद्याचं भूमिपूजन व्यवस्थित पार पडू दे, म्हणजे राधाला जरा कॉन्फिडन्स येईल. ठीक आहे, चल बघतो मी एकदा काय करते. हे असं काहीच ठरलेलं नव्हतं, पण कधी कधी ठरवूनही घडत नाही, ते न ठरवता घडतं. मग हे जे काही घडतंय ते पाहून आश्चर्यच वाटायला लागतं. इथे येण्याआधी मी या गावात येईन असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. मी माझ्या जगात, माझ्या लोकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलेले होते. आणि अचानक एक दिवस मंजा माझ्या आयुष्यात आली. मॅडम, आमच्या गावातली एक बाई आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यात जसं घडलं ना, सेम तिच्याही आयुष्यात तसं घडलं होतं. वकील म्हणले पोटगीसाठी अर्ज करा. तुमच्या बाबतीत बी असंच घडलं. तेव्हा तुम्ही पोटगी घेतली नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं जग उभं केलं. मला बी असंच करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं जग उभं करायचं आहे. काय ग शेवंता, काय झालंय? मी रोज शेतावर रोजंदारीवर कामाला जाते. राबते तेव्हा 20 रुपये कुठे मिळतात बघा. घरी आल्यावर नवरा ते पण काढून घेतोय. आता हिचा नवरा आहे कुठे? आता हिच्याकडून पैसे घेतल्यावर कुठे जाणार आहे? गेला असेल दारूच्या गुत्त्यावर. या सगळ्याला कारण आहे दारू. हे दारूचे गुत्ते बंद झाले पाहिजेत आधी. आतापर्यंत जे घडत होतं ते सगळं चांगलंच घडत होतं. तुम्हाला फॅक्टरी उभी करायची होती, गावातल्या बायकांना रोजगार द्यायचा होता, पण ते करता करता तुम्ही गावातल्या दारूच्या गुत्त्यापर्यंत येऊन पोचलात. अहो, असं केल्याने गावातल्या एका माणसाच्या अस्तित्वाला तुम्ही धक्का दिलाय आणि आता तो माणूस काय करेल हे मी सांगू शकत नाही. काय काय चाललंय? एवढं गंभीर काय विचार करते एवढा? ऐक ना राधा, आपण ना, माझ्या लक्षात आलं, मी आता जसा असा फोन स्क्रोल करत होतो, आपण सेल्फीच घेत नाही हो कधी. आपण आता एक सेल्फी काढायला पाहिजे. सेल्फी? अरे असं नाही, म्हणजे आपण कधी सेल्फीच घेत नाही असं माझ्या लक्षात आलं. म्हणलं एक फोटो तर पाहिजेत ना आपले. हा बघ कसा आला तुझा फोटो. बघ इथे. मित्र नको रे. आता काय झालं? काय झालं? एवढा काय विचार करते? सगळं आठवत होते. आपण इथे कसे आलो, मंजा कशी भेटली, काय उद्देश होते डोळ्यासमोर. आणि काय विचारतोय मी तुला काहीतरी, की हा एवढा सगळा विचार करता करता कुठपर्यंत येऊन पोहोचलीस तू? काय नाही, मला माहिती आहे ना. हा कोण तो गोट्या शेट, त्याचा विचार करत बसली असशील ना. राधा, ते सीमात आहे काहीतरी तुला एक सांगतात, तुझ्या डोक्यात काहीतरी भरतात आणि तू वेड्यासारखी विचार करत बस. मग काय करणार मी? त्या म्हणतात तसं खरंच तो डेंजर माणूस असेल तर काय करणार होता आपण? राधा, हे बघ, तू ना, मी हसल्यावर तू मला दरवेळेला ओरडतेस म्हणून मला हसायला पण कसं तरी वाटतं. पण तुला सिरियसली वाटतं गोट्या शेट नावाचा माणूस असा डेंजर वगैरे असेल? पोरकट माणूस असणार आहे अत्यंत. बरं, आणि असेल समजा डेंजर, तर तू कधीपासून घाबरायला लागलीस राधा? या अशा अनेक माणसांना धडा शिकवलायस तू. आणि त्यातून राधा, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आम्ही सगळे आजूबाजूला असताना तू असला फालतू विचार करण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे तो माणूस महत्वाचा ठरतो उगाचच. काही विचार करू नको, मस्त आराम कर तू. आता खूप काम करायचंय. ओके, आराम कर. मी येतो जरा फ्रेश होऊन येतो. आपण आल्यावर सेल्फी काढूया. बर.